चला लवकर सामना सुरुवात करायचा पंच. जरा टीम मीटिंग कमी घ्यायची आता. सर्वेश पहिला षटक घेऊन येतो, वैयक्तिक पहिला सामन्याचा पहिला षटक घेऊन येतो सर्वेश. स्ट्राईक वरती येतो केदार. या तिसऱ्या फेरीतला पहिला सामना होतोय तो नफसा फार्मा वर्सेस सर्वेश. पहिलाच लेग ब्रेक चेंडू चांगला स्वीप केलेला आहे. एक धाव भेटेल. खाता उघडलेला आहे संघाचा एक धावेने आणि केदारचा सुद्धा खाता उघडलेला आहे. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. एक धाव. एक बॉल एक रन. दुसरा चेंडू सर्वेश. स्ट्राईक घेतोय तो विवेक. राऊंड द विकेटचा मारा आणि मला वाटते चौकार ठोकलेला आहे. सुरेख असा फटका. बॉल बॉल. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागले ते 5. पुढचा चेंडू सर्वेशचा. या पहिल्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो तो सर्वेश. राऊंड द विकेटचा मारा. स्ट्राईक घेतो तो विवेक. जरा चांगलासा फटका कव्हर ड्राईव्ह केलेला आहे आणि चांगला फील्ड होतोय त्या ठिकाणी. एक रनावरती समाधान. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दिली ती 6. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा फलकावरती 6. चौथा चेंडू सर्वेश. स्ट्राईक घेतो तो केदार. राऊंड द विकेटचा मारा. एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाची होतोय. पहिला गडी बाद. पहिला हादरा या ठिकाणी लावतोय साई सदर संघाला केदारच्या रूपात. केदार बॅक टू द पवेलियन. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज. आणि मीटिंग थोडी कमी घ्यायची आहे. मीटिंग घेऊ नका. वेळ फार कमी आहे. तुम्ही पहिल्याच वेळ जास्त घेतलेला आहे. वेळ घेऊ नका जास्त. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आला तो गट्टी. सर्वेश पहिला गडी बाद करण्यात यायच्या त्या जागा भरण्यासाठी आलाय तो डावखोरा फलंदाज गट्टी. सर्वेश पहिल्या षटकातला आता 9 चेंडू टाकला. खराब चेंडू टाकला. चांगला क्षेत्ररक्षण. एकच धावावरती समाधान. 1+1 नो +1 असे 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावेच्या सने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. पाचवा चेंडू सर्वेशनचा. स्ट्राईक वरती येतो विवेक. स्वीप चांगला स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव होता चेंडू. डॉट चेंडू. चांगली कमबॅक करताना गोलंदाज सर्वेश. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. एक गडी बाद करण्यात आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू सर्वेश. स्ट्राईक वरती येतो विवेक. नॉन स्ट्रायकिंग वरती येतो गट्टी. शाही श्रद्धा वर्सेस नफसा फार्मा यांच्यामध्ये हा सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. एकदा चांगलासा फटका ऑन ड्राईव्ह केलेला. एक धाव भेटेल. एक धावावरती समाधान. पहिल्या षटक संपलेलं. पहिल्या षटकाचा धावसंख्या ती 9. एक गडी बाद 9. चला नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाज हितेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन होतो हितेश. स्ट्राईक घेत होतो विवेक.
परत एकदा चांगला असा फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्याला. एकच धावावरती समाधान, एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 10 वर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हितेश आता स्ट्राईक वरती येतो. गट्टी डावखुरा फलंदाज गट्टी. हितेश राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो गट्टी. चांगला फ्लिक केलेला आहे फायनल दिशेने. एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती ते 11. तिसरा चेंडू हितेश. स्ट्राईक वरती विवेक. चांगला चेंडू, चांगला लेग बॅक चेंडू, निर्धाव जातोय चेंडू, डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती ते फक्त 11. आतापर्यंत चांगला रोखून ठेवलेला दोन्ही फलंदाजाला. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला भेटतोय. आता सुद्धा चांगलाच चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू टाकलेले आहेत. हितेश आउटस्टँडिंग गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती फक्त 11. हा सामना भरपूर रोमांचक स्थितीमध्ये या ठिकाणी पोहोचतोय. दोन्ही संघ खूपच नावाजलेले. परत एकदा चांगला रिव्हर्स स्वीप मारलेला. आता मात्र सफल झाले रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये. 4 धावा. या 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 15 वर. एक गडी बाद 15 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. चांगला चेंडू परत एकदा. आता मात्र पंचाने निर्णय कलवायचा बल्लीने आणि हा गडी बाद होतोय. विवेक मोठा आदर या ठिकाणी शाही श्रद्धा संघाला. शाही श्रद्धाला आणि रिव्ह्यू 15 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय विवेक. परंतु रिव्ह्यू घेतलाय. 2 षटकांतर धावसंख्या ती 15. आउट आउट. 2 षटकांतर धावसंख्या ती 15. 2 गडी बाद 15. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. दुसरा षटक हितेश याने टाकलेला. फक्त 6 धावा खर्च केला आणि 1 गडी बाद करण्यात यश आलेले हितेश. आणि ते वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक मध्ये शेवटचा षटक घेऊन येतो तो. गोलंदाजाचं नाव सांगायचा. गोलंदाज साहिल. साहिल ओव्हर द विकेटचा राऊंड द विकेटचा मारा करतील आणि स्ट्राईक वरती येतो. नवीन फलंदाज झाला. नाव सांगा. नवीन फलंदाज केदार. गट्टी स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज. चाय देतो. हो भाई चाय दो चाय दो चाय दो. तिसरा गडी बाद या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला गट्टीच्या रूपात.
पुढचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. फुल टॉस चेंडू चांगला असा गॅप टिपलेला आहे आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर 4 धावाकरिता. 4 धावाच्या स्थानी धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 3 गडी बाद 19 धावा. पुढचा चेंडू शेवटचा षटक. आणि मला वाटतं निश्चित वाईट असेल. खराब चेंडू. वाईटच्या रूपात 1 धाव भेटेल. 1 धावाने धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 3 गडी बाद 20 धावा. एकदा लेग स्वीप मारण्याचा प्रयत्न. परत एकदा निश्चित चौथा गडी बाद करण्यात यश आलेला आहे. थोडीशी शाही श्रद्धा संकटात या ठिकाणी. बॅक टू बॅक खेळाडू जातात आणि आता रोहित परत एकदा विकेट गेली. अच्छा चाय बनायचं का? वीस धावसंख्येवरती चौथा गडी बाद होताना पाहतो आपण साई श्रद्धा संघाचा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ शेष राहिलेला. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी पाहतो आपण. हाच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो चौथा चेंडू स्ट्राइक वरती रोहित. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. ब्लॉकल मध्ये चेंडू. 1च धाव भेटेल. सूर्यकशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला नफसा फर्मा यांच्या मार्फत. आतापर्यंत रोखून ठेवलंय शाही श्रद्धा या संघाला. चांगले फलंदाजाला तंबूमध्ये परतवलंय. 2 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. 21 धावा फलकावरती. 4 गडी बाद 21 धावा. पाचवा चेंडू. आतापर्यंत सूर्य कशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. परत एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. आता मात्र चौकार ठोकलेला आहे. केदार यांच्या बॅटीतून पाहायला भेटते आपल्याला आणि धावसंख्या पोहोचते ते 25 वर. शेवटचा चेंडू थोडासा खराब चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर. त्याचा भरपूर फायदा उचलला केदारने. शेवटचा चेंडू या तिसऱ्या फेरीतला पहिल्या सामन्याचा. स्ट्राइक घेतो तो केदार. राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज सज्ज. गोलंदाज सज्ज. मात्र ब्लॉकल मध्ये चेंडू होता आणि हा सीमारेषेच्या बाहेर जातोय. गडी बाद होतोय. 25 धावसंख्येवरती 5वा गडी बाद आणि 26 धावांचं आव्हान. हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावा. त्वरित आपला क्षेत्ररक्षण सज्ज करून घेत आहे साई श्रद्धा. थोडा वेळेला महत्व द्यायचंय आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जेणेकरून सामना आपल्याला त्वरित सुरू करता येईल. शाही श्रद्धा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वेळ फार कमी आहे. 12च्या अगोदर आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहे. त्याचं भान ठेवायचं आहे जरा प्लीज.
थोडं सहकार्य करायचं आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. शाही श्रद्धा प्लीज, फलंदाज आलेले आहे क्रीज वरती, वेळ नका घालू प्लीज. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू होता, फाईन लेग खेळून काढलेला, एक धाव पूर्ण होते. खाता उघडलेला आपल्या संघाचा आणि स्वतःचा सुद्धा वैयक्तिक सुद्धा खाता उघडलेला एक धावेने. 26 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 25 धावाची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू विवेक राऊंड द विकेटचा मारा करेल फलंदाज. परत एकदा चांगला असा स्क्वेअर ड्राईव्ह त्यांचा फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलेला आहे. डॉट चेंडू निर्धाव जातोय. सूर्यकशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल विवेक द्वारा. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू या पहिल्या षटकातला विवेक. परत एकदा चांगला असा कट केलेला आहे. मंथन फील्ड करतोय. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटतोय. 26 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू विवेक. परत एकदा लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते. रोहित चांगला फील्ड करताना. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 3. सूर्यकशी गोलंदाजी विवेक आपल्या संघासाठी करताना पाहतो आपण. परत एकदा चांगला रिव्हर्स स्वीप मारलेला आहे, षटकार ठोकलेला आहे, गडी बाद झालेला आहे. पहिला गडी बाद करण्यात यश आलेला आहे शाही श्रद्धा संघाला. तीन धावसंख्येवरती पहिला गडी बाद. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 3 आणि एक गडी बाद झालेला आहे. बॅट्समन नेम न्यू बॅट्समन हेमंत. चला टाइम जास्त घालवू नका प्लीज. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 3, एक गडी बाद झालेला आहे. 26 धावांचं आव्हान आहे. परत एकदा चांगला फ्लिक केलेला आहे आणि एक धाव पूर्ण होते फाईन लेगच्या क्षणी आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांतर एक गडी बाद 4 धावा. सूर्यकशी गोलंदाजी. आता मात्र समीकरण असं आहे का 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, सरासरी 11चा रन रेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 22 धावा आणि गोलंदाजीच्या मार्गावरती आला तो नवीन गोलंदाज मयूर. स्ट्राइक घेतो तो हेमंत. मयूर वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा षटक. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिलाच ऑफ ब्रेक चेंडू निर्धार होतो चेंडू. थोडीशी
बांधून ठेवले, रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला. आतापर्यंत एकही चौकार मारता आलेला नाही. परत एकदा चांगला असा फटका आणि 4 धावा. फुलटॉस वरती बनवला, चेंडूला टप्पा पडूनच नाही दिला आणि फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकलेला आहे. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 18. आता मात्र 10 चेंडूने 18 धावांची गरज. 10 गेंदे 18 रन जीत केली. दस गेंदे 18 रन जीत के लिए मयूर. देखना क्या करते अपनी टीम के लिए. तीसरी गेंद, ये दूसरी ओवर की तीसरी गेंद. 10 गेंदों में 18 रनों की आवश्यकता ये मैच जीतने के लिए. स्ट्राइक पर हेमंत. फिर से वैसा ही कुछ करने का प्रयास था. टॉप एज लगा, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. इसी के साथ ही दूसरा विकेट का पतन. 8 रनों के स्कोर पर दूसरी क्षति. थोड़ी सी संकट में यहाँ पर दिखती हुई नक्शा फार्मा 11. गोलब गेंदबाजी बहुत ही अच्छी की थी मगर थोड़ी सी बल्लेबाजी थोड़ी सी खराब यहाँ पर, जिसके कारण 2 विकेट खो दिए 8 रनों के स्कोर पर. 3 गेंदें हो चुकी है दूसरी ओवर की. अभी भी 9 गेंदों में 18 रन की आवश्यकता जीत के लिए. 9 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पोचलेला आहे. पंचांची वादविवाद करू नका. पंच आमचे नावाजलेले पंच आहेत, योग्य ते निर्णय देतील त्याचा मान ठेवायचा आहे. एक धाव पूर्ण केलेले. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 9 वर. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. आता मात्र 8 चेंडूंनी 17 धावांची गरज. 8 गेंदे 17 रन. 8 balls 17 runs टू विन दिस मॅच. परत एकदा चांगला असा फटका, चौकार ठोकलेला आहे. सुरेख असा फटका हेमंत याच्या बॅटूतून आपल्याला पाहायला भेटतोय. हितेशच्या बॅटूतून आपल्याला खणखणीत असा चौकार भेटलेला आहे. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचती 13 वर. आता मात्र 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. 7 गेंदे 13 रन. 7 चेंडू 13 धावा. मयूर शेवटचा षटक, शेवटचा चेंडू आपल्या षटकातला. हितेश निश्चित चौकार मारायचा प्रयत्न असेल आणि हा चांगला असा फटका मारलेला आहे आणि चांगला असा फील्ड या ठिकाणी. गट्टी. एकच धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. तर मात्र 12 धावाची गरज. 6 चेंडूनी 12 धावा. हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 12. मीटिंग कमी करायची आहे. मीटिंग करू नका, वेळ फार कमी आहे. मीटिंग करू नका, वेळ फार कमी आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे. 12च्या अगोदर आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहे. याची दक्षता घ्यायची प्रत्येक संघाने. चला रोहित. 6 चेंडूंनी 12 धावांची गरज. 6 गेंदे 12 रन. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडूंनी 12 धावांची गरज या ठिकाणी. आणि षटक टाकायला आलाय तो गोलंदाज रोहित. स्ट्राइक वरती हितेश, आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू हितेश.
गोलंदाजी खूप चांगली केली होती. आता फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. आणि चांगलासा फटका आणि त्याहून चांगला क्षेत्ररक्षण आणि थोडासा खराब थोडासा फंबल झाला होता, जेणेकरून 2 धावा भेटलेले आहेत. आता मात्र 5 चेंडूंनी 10 धावांची गरज. 5 गेंदे 10 रन जीत केले. अटीतटीचा सामना, कचाकच मैदान भरलेला आहे या ठिकाणी. रात्रीची वेळ आहे, त्यांना माहिती आहे क्रिकेटचे प्रेमी या ठिकाणी सामना पाहण्यासाठी किती गर्दी केलेली आहे पहा. 5 चेंडूंनी 10 धावांची गरज. पुढचा चेंडू रोहित. 5 चेंडूंनी 10 धावांची गरज. 5 गेंदे 10 रन जीत केले. अगली गेंद रोहित की, और ये षटकार ठोकलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. मोठा हादरा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो इथेच्या रूपात. आता इथेची जागा वरचे नवीन फलंदाज जातोय तो. आता मात्र 4 चेंडूंनी 10 धावांची गरज. 4 गेंदे 10 रन. कुछ भी हो सकता है, अभी भी आखिरी गेंद तक उम्मीद नहीं छोड़नी चाहिए. हिम्मत मर्दा मदत खुदा. प्रयत्न तोची फळं. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. रोहित 4 चेंडू. पुढचा चेंडू परत रिव्हर्स आणि मला वाटते बोल्ड झालेला आहे, त्रिफलचित झालेले आहेत. सलग 2 चेंडू आणि 2 गडी बाद करण्यात यश आले. हॅट्रिकच्या मार्गावरती आहेत. आता मात्र समीकरण असं आहे 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. चला 3 चेंडू आणि 10 धावा. 3 गेंदे 10 रन जीत केले. रोहित राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए. 3 गेंदे 10 रन, 3 चेंडू 10 धावा. परत एकदा तसंच काय प्रयत्न करणार, परंतु मला वाटतं परत हॅट्रिक झालेला आहे, परंतु गडी बाद झालेला आहे. आता मात्र 2 चेंडूंनी 10 धावांची गरज. तिसरा षटक टाकायला आला होता रोहित. त्यावेळेस 6 चेंडू आणि 12 धावांची गरज होती. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद करण्यात यश आले रोहित. सुरेख अशी गोलंदाजी रोहित यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 10 धावा. नो किंवा वाईट टाकला नाही तर निश्चित हा सामना जिंकता येईल. 2 चेंडू आणि 10 धावा. रोहित सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहतो आपण. अरे बाप, परत एकदा चांगला फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. सुरेख अशी गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केले, 3 गडी बाद करण्यात यश आलेले आहे. शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 10 धावा. बोल्ड आणि हा चौथा गडी बाद करण्यात यश आलेला आहे. निश्चित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चे हकदार झालेले ते रोहित. चांगली फलंदाजी केली आणि आता चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. आपलं 2 रन आणि 4 विकेट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साठी यायचा आहे रोहित. रोहित जॉन अफजल यांच्याकडून आपण हा पुरस्कार देणार आहे मॅन ऑफ द मॅचचा. जॉन अफजल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील. आपले प्रमुख पाहुणे आपले, त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साठी टी शर्ट जे राहुल दादा घरत यांच्या